आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। आज राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। मी 2.5 महिन्याच्या अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात मी होतो। त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंना नुसता राजीनामा तरी द्यायला नाही पाहिजे, धनंजय मुंडेंची हक्कलपट्टी व्हायला पाहिजे। असो 2.5 महिन्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देऊन विषय संपत नाही। ज्या पद्धतीने ये मिल रहा है ना आपको सर्वर 4 SITच्या माध्यमातून असेल किंवा अनेक योजनांच्या माध्यमातून असेल जो तपास केलेला आहे, त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे। आणि ह्याच्यामध्ये तो वाल्मिक कराडाच्या पासून आणि कोण त्याच्यामध्ये लोक हे दडलेले त्या क्रूर हत्येच्या माध्यमातून किंवा ह्याची दहशत या फिल्ममध्ये निर्माण केलेली आहे, त्या सगळ्यांना पुढे आणणं गरजेचं आहे। म्हणून नुसतं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला याच्यावर चर्चा न नुसतं चर्चा करत राहण्यापेक्षा पुढे सरकार काय करणार आहे आणि या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे, ते काल समोर अनेक पिक्चरच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले आहे। नेमकं पुढे कसं जाणार आहे याच्यावर सुद्धा सविस्तर पद्धतीने सरकारने सांगावं। कोणाचं अभिनंदन, कोणाचं कौतुक करण्यापेक्षा महाराष्ट्राला या शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लोकांची असेंबली आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? युती सरकारचं करायचं काय? या महायुती खुनी सरकारचं करायचं काय? महायुती सरकारचं करायचं काय? खुनी सरकारचं करायचं काय? खुनी सरकारचं करायचं काय? खुनी सरकारचं करायचं काय? या खुनी सरकारचं करायचं काय? महाराष्ट्राचे तोही गुंडे महाराष्ट्राचे तोही गुंडे महाराष्ट्राचे तोही गुंडे विरोधकांकडून केला जातो. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आज जोर धरत आहे. यासोबत आपण जर आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंगजेब. तुम्हाला बोलायचं नाही, तुम्हाला बोलायचं नाही, मी बोलल्यावर बोला ना. धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंगजेबाचं गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं. खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी थांबा ना. आणि म्हणून अबू आझमींनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं. आणि म्हणून त्यावेळी देखील हा वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो. हा खरं म्हणजे
छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं, आपला प्राणांचं बलिदान केलं, पण धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे. आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये. आणि म्हणून आपण छावा बघा, रईस छावा बघा, छावा सिनेमा बघा. या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला. 40 दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढले, त्यांची जीभ छाटली, अंगाची सालटी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान. आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले. 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितलं. अशा औरंगजेबाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे. आणि म्हणून मी एवढं सांगतो, देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे या शंभू राजाने 9 वर्षामध्ये 9 वर्षात 69 लढाया जिंकल्या, 69 लढाया. अरे लाज वाटली पाहिजे पाणी बोलायला. आणि तुम्ही या ठिकाणी 69 लढाया दिल्या. आणि या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली, मंदिरं तोडून टाकली, आया बहिणींचा अत्याचार केला, आया बहिणींचे बलात्कार झाले. आणि असा हा माणूस, हा औरंगजेब, या औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं. हा क्रूर कर्म